हाय, मी दर्शना. कोकण किचन होममेड फूड नावाने एक छोटासा केटरिंग बिझनेस चालवते. तर आज आपण माझ्या केटरिंग ब्लॉगचा दुसरा भाग बघणार आहोत. तर मला ऑर्डर होती पावभाजीची, ती पण 15 लोकांसाठी. तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी आधीच चिरून ठेवल्या होत्या. तर सर्वप्रथम आपण सगळ्या भाज्या ह्या कुकरमध्ये थोडे मसाले घालून शिजवून घेणार आहोत. म्हणून मी ह्या थोड्या बारीक चिरल्या होत्या, कारण त्याच्यामुळे ते चांगल्या शिजल्या जातात आणि चांगल्या मॅश करता येतात. तर तेलामध्ये थोडं जिरं घालून आणि थोडे थोडे मसाले घालून मी परतून घेतले आणि लगेच पाठोपाठ टोमॅटो घातले, कारण ते मसाले आपल्याला करपून द्यायचे नाही आहेत. आता पाठोपाठ आपल्याला लगेच सगळ्या भाज्या चिरलेल्या घालून घ्यायच्यात. या भाज्यांचं प्रमाण मी सेम ठेवलं आहे. तर आधी सगळ्या भाज्या, फक्त बटाटे सोडून आपल्या सगळ्या भाज्या टाकून परतून घ्यायचं आहे. या भाज्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाठोपाठ लगेच बटाटे घालायचे आणि सगळं काही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी हा छोटा कुकर घेतल्यामुळे मला जरा परतायला प्रॉब्लेम झाला आहे, पण तुम्ही थोडा मोठा कुकर घेऊ शकता. हे 15 लोकांच्या प्रमाणात आहे. तुम्हाला थोडक्यामध्ये करायचं असेल तर ह्यांचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता. आता हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं चवीपुरतं त्या भाज्यांना लागणार एवढंच मीठ घालायचं आहे. त्याच्यामुळे त्या भाज्या चांगल्या शिजून निघतात आणि भाज्यांना जरा चवही छान येते. त्यामुळे आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. इथे मला 1.5 ग्लास पाणी लागला भाज्यांना शिजायला टाकण्यासाठी. तर तेवढं पाणी आपण टाकून द्यायचं आहे आणि पाठोपाठ लगेच कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता एक मोठं पातेलं घेतलं आहे, ते तापायला ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडं आपण तेल टाकणार आहोत आणि त्याच्या पाठोपाठ आपण लगेच बटर टाकणार आहोत. तर बटर डायरेक्ट घालायचं नाही आहे, नाहीतर मग ते करपण्याची शक्यता असते. बटर मेल्ट झालं की आपण आता त्याच्या पाठोपाठ आता आपली फोडणी तयार करणार आहोत. बटर मेल्ट झालं आहे, तर आता आपण लगेच त्यात कांदा घालणार आहोत. तर कांदा मी हा चॉपरमध्ये बारीक केला आहे. तर तुम्ही कापूनही घेऊ शकता सुरीने, पण सुरीने एवढा छान बारीक कापला जात नाही, त्याच्यामुळे मोस्टली हा चॉपरमध्ये कट करायचा आहे. त्या कांद्याबरोबरच लगेच आपण चॉप केलेली शिमला मिरचीसुद्धा टाकली आहे. तीसुद्धा व्यवस्थित आता परतून घ्यायची आहे. आता कांदा आणि शिमला मिरची थोडी शिजली पाहिजे, म्हणून थोडं जास्त वेळ परतायची आहे. आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. त्याचा कच्चा वास मोडेपर्यंत आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. आता पाठोपाठ आपण सगळे मसाले घालणार आहोत. मसाल्यांमध्ये इथे तिखट आणि पावभाजी मसाला एवढंच घालायचं आहे, जास्त काही घालायचं नाही. मगाशी कुकरमध्ये शिजवताना सुद्धा मी तिखट आणि पावभाजी मसालाच घातला होता. या फोडणीतच आपण मीठ टाकून थोडं परतून घ्यायचं आहे. मगाशी भाज्या शिजताना आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथे फक्त थोडंसंच मीठ टाकायचं आहे. तर इथे फोडणी माझी थोडी करपायला लागली होती, म्हणून मी थोडं पाणी घातलं आहे. तर कधीही फोडणी सुकायला लागली की त्यात पाणी घालायचं आहे, त्याच्यामुळे ती करपत नाही. आता पाठोपाठ मी लगेच थोडा फूड कलर पण टाकला आहे. तर तो आपण टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. फूड कलरने छान कलर येतो. आता मी थोडं फ्रेशनेससाठी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे आणि ती परतून घ्यायची आहे. इथे आपला कुकर गार झाला आहे, तर तो काढून आपण आता सगळ्यात पहिले म्हणजे भाज्या इथेच मॅश करून घ्यायच्यात, कारण त्या फोडणीत टाकल्यानंतर त्या व्यवस्थित मॅश होत नाही. म्हणून ह्या सुक्याच ह्याच्यामध्ये मॅश करून घ्यायच्यात, या एवढ्या कन्सिस्टन्सीपर्यंत. फोडणीत मी मगाशी लिंबू पिळायला विसरले होते, पण लिंबाने छान आंबट चव येते, त्याच्यामुळे ती टाकायला विसरू नका. ते आपण थोडंसं मिक्स केल्यानंतर आता मॅश केलेल्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हा मसाला सगळा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मसाले आणि मिक्सचर हे सगळं एकत्रित एकजीव होण्यासाठी आपण पुन्हा एकदा मॅशरने हे मॅश करून घेऊया. आणि जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घाला. खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे, पण ह्यात बटाट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पुढे गरम होऊन पुन्हा गार झाल्यानंतर ह्याला जरा जास्त घट्टपणा येणार आहे, त्याच्यामुळे मी पाणी माझ्या हिशोबाने टाकलं आहे. आता ह्या सगळ्यांना एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. थोडी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. मला फोडण्यांमध्ये कोथिंबीर टाकायला खूप आवडते, म्हणून मी टाकते. भाजीत थोडं बटर टाकून ते झाकून आपल्याला हे सगळं आता 10 मिनटं शिजत ठेवायचं आहे. तर आता मी पावाला बटर लावून गरम करायला घेतलेत. मला ते भाजी टाकून ते पाव गरम करतात ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही, त्याने ते पाव खूप जास्त असे गिळगिळीत होतात, म्हणून मी फक्त बटर लावून गरम करते. तर अशा पद्धतीने मी सगळे पाव ॲक्च्युली मी गरम करून घेतलेत.
तर हे दोन्ही बाजूने परतलेत. ॲक्च्युली पाव गरम करूनच घेत जा, कारण बेकरीमध्ये हे पाव कसे तुडवले जातात पायाने हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे एकदा गॅसवर गरम करून घेतल्याने ते थोडेसे निर्जंतुक झाल्यासारखे मला वाटतात, म्हणून मी नेहमी घरातही पाव खाताना मी असा कच्चा खात नाही. तर अशा पद्धतीने पाव सगळे गरम करून घेतलेत. तर आता आपण हे पॅकिंगला सुरुवात करूया. माझा कॅमेरा ॲक्च्युली फोकसमध्ये नसल्यामुळे मला ते व्यवस्थित दाखवता आलं नाही, पण मी अशा पद्धतीने पाव एका पेपर बॅगमध्ये पॅक केले आहेत. आता आपली भाजी तयार आहे, तर ती आपण आता साईडला ठेवून तीसुद्धा पॅक करायला घेऊया. तर भाजीसोबतच मी थोडा कांदा आणि लिंबू आणि कोथिंबीर असे मी चिरून बाजूला ठेवले होतं मगाशी. तर कस्टमरला ॲक्च्युली सेपरेट पॅकिंग हवी होती. ही ऑफिससाठी ऑर्डर चालली आहे, त्याच्यामुळे त्यांना हे असं 3 कंपार्टमेंटवाल्या प्लेटमध्ये पॅक करून हवं होतं, म्हणून मी त्यांना सेपरेटली असं पॅक करून दिलं आहे. तर पहिले आपण भाजी घातली आहे त्याच्यामध्ये. तर त्या भाजीमध्येच आता थोडं आपण बटर टाकून देणार आहोत, आणि त्याचबरोबर थोडी मी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे गार्निशिंगसाठी. माझं कॅमेराचा फोकस बरोबर नसल्यामुळे मी तुम्हाला हे व्यवस्थित दाखवू शकत नाही आहे. आता आपण थोडासा कांदा आणि त्याचबरोबर थोडेसे लिंबूसुद्धा आपण त्या प्लेटमध्ये पॅक केले आहेत. हे अशा पद्धतीने मी पॅक केलं होतं, आणि ह्या प्लेट्सला झाकणसुद्धा सोबतच येतात, ज्याच्यामुळे हे द्यायला आणि न्यायला खूप इझी पडतं. यांना आता आपण सेलो टेपनी पॅक करणार आहोत. सेलो टेप याकरता लावायची आहे कारण हे जेवण गरम आहे आणि ज्याच्यामुळे हे झाकण वाफेने उघडण्याची शक्यता असते, म्हणून प्रत्येक प्लेटला हे सेलो टेप मी लावली आहे. आणि अशा पद्धतीने मी एका बॅगमध्ये हे सगळं भरून दिलं आहे. एकीकडे पाव आणि हे पावभाजी दोन्ही हे सुद्धा मी एका ब्लू बॅगमध्ये पॅक करून ते कस्टमरला दिलं. थँक्यू फॉर वॉचिंग माय केटरिंग व्लॉग अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. बाय बाय.